नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं सुभाष काकडे, राहणार तांदूळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. त्याचं नाव. मी सोनिता सुभाष काकडे. बरं. इथं कधी आला होता त्याच्या अगोदर? आम्ही ह्याच्या अगोदर एक जुलै 2022 22 आलतो. 2022 ला हा. कोरोनाच्या नंतर. हा, हा, कोरोनामध्येच? कोरोनामध्येच हो. मध्ये चालू. तुमचा काय रिझन होता इथे येण्याचं? एक तर आमचे मेहुणे आहेत, ते आधी इथं आलते तुमच्या इकडं. हम्म. त्यांना पण एक बरीच आयुर्वेदिक औषधी घेऊन त्यांना फरक पडलेला. मग ते ऐकल्यानंतर आम्ही आलतो की आमचा एक प्रॉब्लेम होता की एक गर्भधारण मी यशस्वी गर्भ झाले. राहायचा आणि दोन महिन्यानंतर असा ॲबॉर्ट व्हायचा. बरोबर. मग तो प्रॉब्लेमला आम्ही एक 2 वर्ष डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याचा काय आम्हाला फरक जाणवला नव्हता. हम्म. मग त्याच्यानंतर मग तुमच्याकडे आलतो आम्ही बरं. एक ॲडव्हान्स घ्यायला चांगली. मग तुम्हाला आपण काय पंचगव्याची ट्रीटमेंट दिली हा. आणि जे काही दिनचर्या हम्म. जे आपण सांगितलं निसर्गाच्या हा. माध्यमातून जे सांगितलं हो की हो. काय खाल्लं पाहिजे, काय हम्म. भाजीपाला कुठला खाल्ला पाहिजे, हा. मातीच्या भांड्यातच का जेवायचं, हम्म. हे सगळं तुम्हाला एक माहिती म्हणजे मिळाली. जमीन जशी आपण करतो, हो हो. मशागत करतो हा, जमीन हो, हो, पीक हो. चांगलं हो, काढण्यासाठी. हो, हो. तसं अरे थांब बाबा, तुझाच विषय आहे. हम्म. तुझ्या वेळेस आले होते. तर त्याच्यामुळं आपण हे जे केलं होतं हम्म. ते इश्यूसाठी होतं. हा. तर त्यासाठी तुम्ही जे पत्ते सांगितले होते ते हा. तुम्ही पाळले, हो बरोबर. हो. आणि किती महिने तुम्हाला आपण जे सांगितलं होतं ते तुम्ही किती तर आम्हाला महिन्यानंतर सांगितलं होतं, तुम्हाला? म्हणजे आम्हाला गॅरंटीज दिली होती तुम्ही 3 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्टच भेटून जाईल. तसं आम्हाला 3 अरे महिन्यामध्ये अरे 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 अरे. हा. रिझल्ट भेटलेला. हा. जे तुम्ही सांगितलेलं जे हम्म. पथ्य पाळणे वगैरे आहेत त्या गोष्टी आम्ही फॉलो केलेल्या. हा. आणि जेवणाच्या पद्धती आणि खाण्यात काय काय घ्यावं काय हे सगळं आम्ही त्याचं फॉलो केलेलं होतं. आणि त्याच्यातून आम्हाला 3 महिन्यातच रिझल्ट भेटलेला. 3 महिन्यात हा. result आहे. म्हणजे इतका तुम्ही अगोदर इतकं ॲलोपॅथीचं करून सुद्धा नाही, तुम्हाला आम्ही result वैतागून मिळाले गेलो, नव्हते? म्हणजे काहीच रिझल्टच भेटत नव्हता. पैसे फक्त काढायची कामं करत होते. थांब थांब. त्याच्यामुळे वैतागून गेले होते. वैतागून गेलो. मग तुम्हाला हा रिझल्ट म्हणजे हा मिळाला. हा, हो, हो. ह्याचं गिफ्ट हे. त्याचं नाव काय तुझे? याचं सूर्याजी काकडे नाव आहे. सूर्याजी. हा. अरे वा, नाव पण छान ठेवले. हो, हो. बघा, हा 1.5 वर्षाचा आहे मुलगा. त्यांना इश्यू होत नव्हता, पण इश्यू याच्यामधून पंचगव्याच्या माध्यमातून, गोमातेच्या माध्यमातून, जे काय आपण दिनचर्या नॅचरल माध्यमातून इश्यू झाले. याला काही इंजेक्शन वगैरे काही नाही, याला कुठलीही Delivery लस झाल्यानंतर? घेतलेली नाही, काहीच घेतलेलं नाही आतापर्यंत. कुठली लस दिली कुठलीही नाही? लस घेतलेली नाही. जन्मल्याबरोबर जे हॉस्पिटलमध्ये दिले जाते तेवढीच एक घेतलेली आहे. हा. परत कुठलीही लस किंवा काय घेतलेलं नाही. हा. आणि ते पण द्यायला आतापर्यंत पाहिजे होतं तुम्ही. नाही, ते ते आता बोलताच आहे ना तिथं काही, तिथं म्हणजे दवाखान्यात मी हा. हा. आई एकीकडे आणि बाळ बाहेर घेऊन हा. गेल्यानंतर ते दिलेलं होतं. अच्छा, म्हणजे त्याच्याकडे ते तुम्हाला पण घेणार ते नव्हतं. जबरदस्ती हा, झालं. जबरदस्ती झाल्यासारखं. आणि पूर्ण आतापर्यंत ह्याला देशी गाईचं दूध, तूप आणि हे बाकी खाण्याच्या गोष्टी सगळ्या आतापर्यंत आणखीन तेच चालू आहे. आणि मग आजी- आता- आजपर्यंत जन्मल्यापासून परत दवाखान्यात आणखीन याला नेलेलं नाही. अच्छा. सर्दी ताप वगैरे काहीच नाही. काही नाही. काहीच आणि- नाही. या काहीच बात नाही. आहे. लहानपणी म्हणजे हा 11 दिवसाचा झाल्यापासून आजीबाईचा बट म्हणजे गुटी, बालगुटी, बालगुट्टी हा. आम्ही ते आम्ही आतापर्यंत आम्ही गाईच्या दिले. दुधातून, आईच्या दुधातून चालू होती. ते वर्षाचं होईपर्यंत चालू होतं. व्हेरी गुड. हम्म. म्हणजे याला पंचगव्याच बाळ आहे आता. बाळ हा, आहे. पंचगव्य. हा, पंचगव्य. हा, ती माझ्या नातीचं पण नाव हा. गव्या ठेवले. बरं. मुलगी. हा. ते गव्या नाव ठेवले. हा. मग तुझं काय? माझं सूर्यजी. सूर्यजी. काय पेन आहे तू? पेन आहे. तर हे होते आमचे जोडी. याच्यामध्ये यांच्या म्हणून लोकांना मी सांगतोय की तुम्हाला जरी इश्यू नसेल तरी इकडं तिकडं भटकू नका, फिरू नका. गोमातेला शरण जा. नेचरच्या माध्यमातून, निसर्गाच्या माध्यमातून आजकाल किती इतके प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत की महिलांना वांजपणा येऊ लागलेला आहे. कोरोनाच्या काळाच्या नंतर खूप लोकांना, पुरुषांना नपुसकता येऊ लागलेले आहे. माझ्याकडे तर बरेच मुलं सांगतात, तो मुलीला असतात सांगायला, पण इतक्या मुलं नपुसक झालेले आहेत. तरीसुद्धा आम्ही सांगतोय त्यांना की तुम्ही निसर्गाकडे वळा. नेचरच्या माध्यमातून, गोमातेच्या माध्यमातून तुम्हाला इश्यू नक्कीच होणार आहे. आणि काय काय तुम्हाला कसं ऑर्गॅनिकचा भाजीपाला खाल्ला पाहिजे, तुम्हाला तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे फॉलो केले, त्याचा हा रिझल्ट मिळालेला आहे. तर तुम्ही ते आता सेंटर काय खोललेत नवीन IVF IVF. त्याच्याकडे जायची पण सेंटर तर गरज जागोजाग नाही. झालेत. आणि ते तिकडं न जाता तुम्ही इकडे गोमातेकडे वळा. तुम्हाला पण होईल. तुम्हाला अननेसेसरी तुमचं शरीर खोकला करून घेऊ नका, असं आमचं यातून सांगितलं जाईल. तर तूच मला वस्तू बोलू देत नाहीस. हा, तर तुम्ही याच्यातनं संदेश काय द्याल लोकांना? खूप लोकांना आता जवळजवळ 51% लोकांना पुस्तक झालेत बरोबर. मुलं. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
कसं आहे, आपली लाईफस्टाईल जी बदललेली आहे, खाण्यापिण्याच्या पद्धती ह्या आपण बदलल्या पाहिजेत आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण आपल्यामध्ये आणखीन म्हणजे आपलं आयुष्यामध्ये बराच काही बदल घडवू शकतो आपण. हा म्हणजे तर गोमातेचा आशीर्वाद त्याच्यामुळे तुम्हाला. हा आपल्या पाठीशी राहू शकतो. बरं. हा, द्या त्यांच्याकडे. आता लोकांना संदेश काय द्याल तुम्हाला? तुम्ही अगोदर किती घाबरले होते, हा म्हणजे मला मूल होत आहे का नाही किंवा हे नाही म्हणून, होते की नाही? नाही. काय होतंय की ओव्ह्युलेशन स्टडी करायला गेलं ना की पुढे जा. तिथं ते हा, साईज इकडे वगैरे ये. बघून असं वाटतं की चालेल. काही नाही, हो सोनोग्राफी वगैरे काही नव्हतं. त्यामुळे त्या बायका काय विचार करत होत्या की ह्या गोष्टीचा, आणि ते ओव्ह्युलेशन स्टडी केल्यानंतरच आपण जास्त विचार करतोय आणि विचारांवर डिपेंड राहते की ते होतंय का नाही, बीज ओव्ह्युलेशन होतंय का नाही, बीज फुटतंय का नाही. पण ह्या गोष्टीचा नैसर्गिक पद्धतीने जर ट्रीटमेंट घेतली ना तर आपण ह्या गोष्टीच्या विचारातच राहत नाही की बीज बनलंय का, त्याची साईज झाली का, ते फुटलंय का. त्यामुळं एवढं सांगते की काही नाही, जरी आधुनिक टेक्नॉलॉजी जरी पुढे गेलं असलं तरी पण गोमातेच्या आशीर्वादाने होऊ शकते, होतंयच. वाह. धन्यवाद. धन्यवाद. एक असं बसा आता, एक फोटो घे.